नमस्कार, मी निलेवाड पवन. तर पहा, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती. तर अगदीच आपला 14 मार्च 2024 रोजी लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र जे विश्लेषण आहे त्याचा ॲनालिसिसचा व्हिडिओ मी पब्लिश केलेला होता. बरोबर आहे. आता त्यामध्ये मी फक्त लोकसत्ताचं विश्लेषण घेतलेलं आहे. ओके, मग पहा, आता ही व्हिडिओ जर पाहिलीत ना तर अगदीच तुमच्यासमोर आता स्क्रीन आहे. डायरेक्टली हे स्टुडिओचं आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, यूट्यूबचं स्टुडिओ आहे. तर पहा, यामध्ये ना रिस्पॉन्स खूप कमी आहे. ओके, म्हणजे असं म्हणत नाही आहे की तुम्ही शेअर वगैरे करत, तसं त्याबद्दल तर नाही आहे प्रॉब्लेम. पण पहा, अगदी इथे 25 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. बरोबर, 25 मिनिट 18 मिनिट वगैरे आपली लेंथ जी असते ना मिनिमम अर्धा तासापर्यंतची असते. व व्हिडिओ पाहणारीची संख्या जर पाहिली आपण तर आता हे 216, म्हणजे एका दिवशी मी आता त्यामुळेच पहा, आज मी घ्यायला नाही, आज 16 तारीख आहे. बरोबर, म्हणजे आता तिथं शिळं होणारच आहे, ती मान्य आहे. पण पहा, 200 ते 300 पर्यंतच आपली रेंज असते. बरोबर, म्हणजे 200 ते 300ची मिनिमम रेंज असते. व मला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वगैरे जर तुम्ही कालावधी म्हटला तर 30 मिनिटाचा रेकॉर्डिंग, त्यानंतर 30 मिनिटाची वाटल्यानंतर परत एडिटिंग आणि त्याची प्रोसेसिंग. ओके, यामध्ये ना आपला जवळपास 1.5 तास तरी नक्की जातो. बरोबर, मग पहा, या 1.5 तासामध्ये मग आपण कदाचित दुसरं प्रोडक्टिव्हिटी काम, कारण पहा 1.5 तास आपण द्यायचे, पण 200 ते 300 व्ह्यूज जर येणार असतील तर मला वाटतं की कुठेतरी आपण त्याला थांबवायला हवं. आता ते तात्पुरतं असेल. ओके, कारण पहा, आपले जे विद्यार्थी आहेत ना ते जास्त करून ग्रामीण भागातील आहेत. बरोबर, व पहा, याच्यापूर्वी अगदीच संख्या वगैरे याची जास्त होती, पण सध्याला झालेलं काय आहे तर अगदीच 28 एप्रिलला काय आहे, आपली राज्यसेवेची एक्झाम आहे. बरोबर, 28 एप्रिलला राज्यसेवा, त्यानंतर आज 16 मार्च आहे, म्हणजे अगदी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. त्यानंतर 26 मेला काय आहे, UPSCची एक्झाम आहे. बरोबर, मग अगदी इथं तर 70च दिवस राहिलेले आहेत. म्हणजे पहा, आज 16 तारीख आहे व पुढचे 10 दिवस आणि फक्त 2 महिने इथून राहिलेली आहेत. त्यामुळे UPSCचं जर हे सर्व पाहिलं ना तर आता सध्याला विद्यार्थ्यांकडे पण वेळ नाही आहे. बरोबर, म्हणजे न्यूज वगैरे आता हे पाहण्यात काही आवश्यकता पण नाही आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आज इलेक्शन वगैरे जाहीर करणार आहेत. जनरल इलेक्शन ऑफ लोकसभा ते लागलेले असतील. मग पहा, सगळीकडे राजकारणाचीच बातम्या वगैरे जर येत असतील तर आपल्याला पण इथं कुठंतरी थांबायला हवं. बरोबर, मग पहा, आता UPSCची परीक्षा झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, 1 जूनपासून परत हे जे लोकसत्ताचे जे व्हिडिओ असतील ना ते परत एकदा रिस्टार्ट होतील. त्याबद्दल काळजी करू नका. पण दरम्यानच्या काळात एखादी विषय कंप्लीट करावं का, असा मी तुमच्यासमोर एक सूचना किंवा म्हणजे सजेशन मागण्यासाठी आलेलो आहे. ओके, कारण पहा, आपल्याला म्हणजे तुम्ही पण माझ्यावरती जास्त डिपेंड वगैरे राहू नका. तर डायरेक्टली काय करा, सिलेबसला आपल्याला फोकस करायचा आहे. बरोबर, जे नेक्स्ट इयर 2025चे जे विद्यार्थी आहेत मग त्यांच्यासाठी एखादी विषय कंप्लीट करून देऊ शकतो मी. मग ते सजेशन वगैरे विचारण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणजे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट पण होती की 200-300 व्ह्यूज जर असतील, म्हणजे जे रेग्युलर आपले विद्यार्थी तेच बघत आहेत, म्हणजे व्हिडिओ पडल्या फक्त 150चा आपल्या आकडेवारी वगैरे पार होते. मग त्यानंतर 2 दिवस झाल्यानंतर 3 दिवसानंतर वगैरे ते होतं. मग आता पहा, आपण सिलेबसची मी डायरेक्टली पहिल्यांदा जर कोर्स म्हटला आपला, तर पहिलं कोर्स येईल पहा, तर डिकन्स्ट्रक्शन ऑफ UPSC सिलेबस. ओके, हे स्पेलिंग मिस्टेक झाली तरी पण पहा, सिलेबस. ओके, पहिल्यांदा सिलेबस काय सांगतं किंवा त्याचे GS 1 ते कितीपर्यंत 4 पर्यंतचे जे सर्व सिलेबस जे सर्व हे आहेत ना त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे पहिला कोर्स तरी मी ते घेऊन येईल. ओके, म्हणजे आगामी काळामध्ये 16 तारीख आज आहे, म्हणजे उद्यापासून मी काय करेल, सिलेबसवरती वगैरे वर्क करेल व त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती त्याला मी अपलोड करेल. डन, म्हणजे एकदा तुम्हाला सिलेबस समजून येऊ द्या. जे 2025चे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असेल. ओके, व त्यांच्यासाठीच मी हे सर्व काही करणार आहे. डन, मग हा एक डिकन्स्ट्रक्शन ऑफ UPSC सिलेबस किंवा MPSC सिलेबस हा एक कोर्स असेल. त्यानंतर आता तुमच्याकडून सजेशनसाठी काही मी हे देत आहे, म्हणजे विषयांची नावं देत आहे. तुम्ही मला लवकरात लवकर सुचवा, म्हणजे त्याबद्दल आपल्याला काय करता येईल, म्हणजे लगेच मी हे करेन. हां, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मला कंबाईनचे पण म्हटले होते PYQ. आता पहा, कंबाईन माझं डोमेन नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करेन की डायरेक्टली इयर वाईज, म्हणजे 2023 त्यानंतर 2022 वगैरे जे आहेत जे वर्ष आहेत ना त्यांचे पेपर विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर जे UPSCचे विद्यार्थी त्यांनी म्हणत होते की इंडिया इयरबुक. ओके, मग पहा, इंडिया इयरबुक माझ्याकडे आलेलं आहे व त्याचं थोडंसं वाचन राहिलेलं आहे किंवा आज वाचन झालेलं आहे व आज राहिलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता हे एवढं मोठं पुस्तक आहे पहा, इंडिया इयरबुक. ओके, 2024चं आहे व यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेससाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता इथं म्हणजे डायरेक्टली तुम्हाला दाखवता येणार नाही, पण पहिल्या पेजवरती जे 3:2 जे रेशो आहे ना, गेल्या वर्षी UPSCचा प्रश्न होता ते डायरेक्टली ह्या पुस्तकातून आलेला होता. ओके, 2023चा, म्हणजे याच्यापूर्वी मी पण तेवढं रेकमेंड करायचं नाही, पण 7 ते 8 प्रश्न UPSCला डायरेक्टली या पुस्तकातून आले होते. मग या पुस्तकाची पण समरी मला घेऊन यायची आहे तुमच्यासमोर. ओके, मग आपण हे 2 विषय तरी नक्की कंप्लीट करूया. डन, म्हणजे एक डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलेबस असेल आणि त्यानंतर इंडिया इयरबुक 2024.
याचं मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. डन. त्यानंतर आता जी सिलेबसचा पार्ट होता किंवा म्हणजे विषयच कंप्लीट करायचा असं माझी एक कल्पना होती, त्याबद्दल पण मला प्लीज थोडंसं रिस्पॉन्स द्या. मी डायरेक्टली तुमच्यासमोर विषय ठेवतो. एक आहे इकॉनॉमिक्स, त्यानंतर दुसरं आहे हिस्ट्री. मग आता हिस्ट्रीमध्ये पहा संपूर्ण हिस्ट्री आलं, जे की अगदी एन्शंटपासून ते मॉडर्नपर्यंत म्हणजे मी सर्वच घेणार आहे. त्यानंतर तृतीय घ्या पॉलिटी. आता पहा पॉलिटीला मी जास्त रेफरन्स वगैरे देत नाही आहे, कारण पहा आता तुम्ही पण अशाच पद्धतीने मला सांगा ज्या विषयाचे शिक्षक तुम्हाला मिळत आहेत किंवा ज्या विषयाचे शिक्षक नाहीत अशा पद्धतीनेच तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने देण्याचा एखादी वेळेस म्हणजे तुम्हाला नक्कीच माझा फायदा होईल जाईल. आता पहा पॉलिटीचे शिक्षक जर पाहिलात ना यूट्यूबवरती भरपूर पडून आहेत. ओके, म्हणजे तसं कदाचित तो शब्द माझा योग्य नाही, परंतु पहा पॉलिटीचे भरमसाठ शिक्षक आहेत. बरोबर. मग आता हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स किंवा अदर याच्यापेक्षा पण दुसरा कोणता विषय असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मला एकदा कळवा की तुम्हाला कोणता विषय हार्ड जातो व त्याबद्दल आपल्याला काय म्हणजे की मी कोणता विषय तुम्हाला लवकरात लवकर शिकवून तुम्हाला कंप्लीट करून देऊ शकतो. ओके, 2-3 महिन्याचा कालावधी आहे, मी त्यामध्ये नक्कीच तुम्हाला ते कंप्लीट करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. त्यानंतर पहा अगदी आणखीन एक सजेशन म्हणजे माझ्याकडूनच एक स्वतःला असं सांगायचं वाटतं की सॉरी म्हणजे एक सूचना तुम्हाला पण द्यावीशी वाटते, जे की पहा करंट अफेअर्सचे आता अगदीच काही विद्यार्थी म्हणत होते की सर म्हणजे असं बंद करणं वगैरे चुकीचं आहे, ते मान्य करतो. पण पहा आता काल कोणती न्यूज आली, 1 नेशन 1 इलेक्शन. मग मी काय करेन पहा करंट अफेअर्सचे जे पूर्वीचे लोकसत्ता व्हिडिओ जे डायरेक्टली यायचं ना त्याला आपण काय करूयात फोल्ड करूयात व त्याच्या एडिटोरियलमध्ये काल कोणतं होतं 1 नेशन 1 इलेक्शनची जी रिपोर्ट रामनाथ कोविंद यांनी पब्लिश केली ना त्याला आपण काय करूयात रिपोर्ट जी राष्ट्रपती महोदयांना दिली त्याला आपण काय करूयात त्याचं पूर्ण क्रक्स म्हणजे फक्त 1 नेशन 1 इलेक्शन अशाच पद्धतीने टायटल खाली एक व्हिडिओ बनवत जाऊयात. ओके, म्हणजे आता डेली वाईज तशा पद्धतीने करंट अफेअर्स न बनवता म्हणजे लोकसत्ताचं टायटल न देता आपण काय करूयात तर सब्जेक्टनुसार किंवा त्या विषयामध्ये काय महत्त्वाचं आहे ह्या व्हिडिओमध्ये वगैरे तशा पद्धतीने मी व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा पण नक्की प्रयत्न करेन. मग आता ह्या करंट अफेअर्सबद्दल पण तुम्ही मला काय नक्की सांगा, म्हणजे हे ह्या दोन्हीपैकी एक विषय तो पण तुम्ही सांगू शकता. पॉलिटी जरी घ्यायचं म्हटलं तरी मी पॉलिटी घेईन, म्हणजे माइंड मॅप थ्रू चांगल्या पद्धतीनेच मी पॉलिटिक्स शिकवणार. त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री ते पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. आय होप म्हणजे सर्व काही जे आपण चर्चा वगैरे केली ते तुम्हाला समजले असतील. म्हणजे सजेशन मागवण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणजे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट हीच होती की जे लोकसत्ताचे वगैरे व्हिडिओ यायचे ना ते आता मी थांबवावं असं म्हणत आहे 2-3 महिन्यांसाठी. आय होप सर्व क्लिअर आहे. त्यानंतर आणखीन काही तुमच्याकडे पण काही आयडिया वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता. बाकी पहा हे सर्व काही मी म्हणजे रिव्ह्यूसाठी वगैरे करत नाही आहे किंवा म्हणजे असं खरंच म्हणजे मला याची गरज आहे असं काहीच नाही आहे. मी इवन म्हणत पण नाही तुम्हाला की सबस्क्राईब वगैरे करा. हां, पण अगदीच तेवढं न म्हणता पण तुम्ही खूप जणांनी सबस्क्राईब वगैरे केलं आहे. आता पहा 8,556 जणांनी सबस्क्राईब आहेत. मग त्यांच्यासाठीच मला काय करायचं आहे हे सर्व म्हणजे आता पहा नॉलेज आहे व अगदीच आपला पण म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच थोडीशी हेल्प म्हणूनच मी हे सर्व काही करत आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा वगैरे तसं काहीच म्हणत नाही. फक्त मला सजेशन सांगा की तुमचं जे हे आहे काय म्हणतो जी UPSC आणि MPSCची जी तुमची जर्नी आहे 2025च्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या जर्नीमध्ये कुठेतरी माझा पण एक हातभार असावा या निमित्तानेच मी सर्व काही करतोय. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर मला नक्की सजेशन लवकरात लवकर प्रोव्हाइड करा. ओके, धन्यवाद.